मोठी बातमी आहे, पुन्हा एकदा तुम्ही प्रेक्षकांना सांगाल, कारण जे खासदार होते ज्यांच्या पासवर हे दोन तरुण आत शिरले तिघ जण, तर ते खासदार कोणत्या पक्षाचे होते आणि या ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांचे साधारण वयोमर्यादा काय आहे? भारतीय जनता पक्षाचे खासदार, मैसूरचे खासदार आहेत प्रताप सिंहा. प्रताप सिंहा यांच्या पासेसवर, पब्लिक गॅलरी पासेसवर हा जो आकाश मुलगा आहे, सागर शर्मा हा जो मुलगा आहे, हा जो तरुण आहे, हा तिथे गेला, पब्लिक गॅलरी त्यांनी प्रवेश केला होता आणि हाच आरोपी आहे. त्या सध्या त्यांनी उडी मारली होती आणि हातामध्ये बॉम्ब फोडल्याची, तर त्या संदर्भात आता चौकशी सुरू आहे. स्टुडिओ. तर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत. प्रशांत दिला रामदास नवी दिल्लीहून थेट संसद भवनातून आपल्या सोबत आहेत. सगळा गदारोळ पाहून खासदार सुद्धा काही वेळापूर्वी सभागृहात बाहेर पडलेले होते, मात्र अत्यंत मोठी घटना आजच्या दिवशी घडलेली आहे. संसद भवनाच्या हल्ल्याला खरं तर आजच्याच दिवशी 20 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच दिवशी पुन्हा अशा पद्धतीनं 3 अज्ञात इसम जे आहेत त्यांची नावं आता काही वेळापूर्वीच आमच्या प्रतिनिधींनी आपल्याला सांगितलेली आहेत. त्यातला एक महाराष्ट्रातला अमोल शिंदे आहे, एक लखनौ मधली कौर नावाची महिला आणि दुसरा म्हैसूरचा सागर म्हणून एक इसम आहे. यांना पोलिसांनी खरं तर अटक केलेली आहे. मात्र अशा पद्धतीनं नव्या संसद भवनामध्ये हल्ला होणं हे खूप मोठी बातमी आहे. आताचा हा एक एक्सक्लुझिव्ह फोटो तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर पाहताय. तो पास आहे ज्या पासवर त्यांनी संसद भवनात प्रवेश घेतलेला होता. आपल्याकडे पास असेल तरच आपल्याला सभागृहाचं कामकाज पाहता येतं. प्रत्येक कॅटेगरी आहे तुमच्याकडे. पत्रकारांसाठी विविध वेगळा पास असतो, प्रेक्षकांसाठी वेगळा पास असतो आणि तसा पास घेऊन ते प्रेक्षक गृहामध्ये, प्रेक्षक गॅलरीमध्ये हे इसम शिरलेले होते आणि त्यानंतर त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली सभागृहात उडी मारलेली आहे. आपण थेट जाऊयात पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे. प्रशांत, आपण प्रेक्षकांना तो पासही दाखवतोय ज्या पासद्वारे त्यांनी सभागृहात प्रवेश घेतला होता. बरोबर आहे. हा जो तरुण आहे, हा जो तरुण जर बघितला आपण तर याचं नाव सागर शर्मा आहे आणि हा सागर शर्मा मैसूरच्या खासदारांच्या पासवर पब्लिक गॅलरीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता आणि त्याच्या इथे जर बघितलं त्यांनीच तिथे उडी मारली होती असल्याची माहिती पुढे आलेली आहे. सोबतच या संदर्भातली माहिती अजून आली की दुसरा व्यक्ती कोण आहे याची देखील लवकर माहिती मिळेल. दुसरा जो तरुण आहे आणि या सगळ्यांमध्ये आता दिल्ली पोलिसांनी या संदर्भात IPC 186 अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. 427 म्हणजे सरकारी संपत्तीचं नुकसान करणे, त्यानंतर सरकारी कामकाजांमध्ये हस्तक्षेप करणे, बाधा टाकणे, अशा प्रकारचे 2 त्याच्यावरती प्रमुख आरोप लावलेले आहे. दिल्ली पोलीस अजूनही चौकशी करत आहे. स्टुडिओ. तर अजूनही चौकशी सुरू आहे. मात्र हे घुसखोरी करणारे दोघं जण पोलिसांनी अटक केलेली असून त्यांची आधी आतमध्ये संसदेत घुसखोरी करण्याआधी बाहेर ते संसद परिसरामध्ये निदर्शनं करीत होती आणि त्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे. मात्र नेमक्या त्यांच्या काही मागण्या होत्या का किंवा हे करण्यामागे काय हेतू होता, कुणाचा हात होता, या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. घुसखोरी करणारे आता दोघे जण अटकेत असल्याचं सुद्धा बिर्ला यांनी सांगितलेलं आहे. मात्र लोकसभेत काही वेळापूर्वीच 2 तरुण घुसले होते आणि त्यामुळे एकच गदारोळ या ठिकाणी पाहायला मिळाला. या दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तिसऱ्याचा शोध सुरू आहे. संसद भवनावर झालेल्या हल्ल्याला आजच 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजच्याच दिवशी लोकसभेत 2 तरुण शिरले आणि त्यांनी खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत पिवळ्या रंगाच्या धुराचे नळकांडे घेऊन ते आलेले होते. आता या पिवळ्या रंगाचे नळकांडे घेऊन येण्यामागे नेमकं काय कारण होतं हा देखील प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान काही खासदारांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. संपूर्ण घटनेविषयी माहिती सांगितली आहे, आपण ती देखील पाहूयात. सांसद आ गए, जब पकड़ लिया उसको, दूसरे को भी पकड़ लिया, पीछे को भी. उसके बाद में अचानक गैस आना स्टार्ट हुआ. तो उसके जूते में क्या कहीं था मालूम नहीं था. येलो कलर का गैस है, थोड़ा सा बर्निंग हो रहा है नाक में उसके. तो वहाँ हम थे तो बाद में पुलिस पकड़ लिया. एक मुझे लगता है एक को पकड़ा हुआ है, अभी भी दूसरे को भी पकड़ा हुआ है अंदर, अभी चल रही है. भाऊ आहे रणजित, आमचं काही अडचण नाही आम्हाला.
आणि नागपूरचा सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी उल्लेख केला। नागपूर महानगरपालिकेची देखील चौकशी लागलेली होती। सचिन पकड़ लिया गया है। अभी फिलहाल जो पता चला है, कोई एक का नाम जिसका मैंने पास देखा सिक्योरिटी ऑफिशियल्स के साथ, कोई सागर करके है, और वो हमारे जो मैसूर के सांसद हैं माननीय प्रताप सिम्हा जी, उनके गेस्ट के रूप में हुआ है। जहां मेरी सीट है उसके ऊपर गैलरी की तरफ से पहले एक कूदा, फिर दूसरा कूदा, और जो अंदर चलने की जगह होती है उसके बजाय 20 सीटों को ऊपर कर कूद के आ रहे थे। तो हम 7-8 MP उसकी तरफ भागे, और जब उसको लगा कि घेर लिए तो एक ने उसमें से एक जूता निकाला और जूते में से कोई चीज निकाली, और जैसे ही निकाल के उसने कोई चीज खोली तो धुआं निकलना शुरू हुआ। हमको लगता है ये पार्लियामेंट ही बड़ा अब शकुनी है भाई। अब और क्या कहें इसको, इसमें सुरक्षा की व्यवस्था और होनी चाहिए। एक तो सुरक्षा की व्यवस्था करनी चाहिए, और दूसरे कुछ और सुविधाएं देना चाहिए हम लोगों को। अध्यक्ष की तरफ भागता हुआ और कह रहा था कि तानाशाही नहीं चलेगी, और जो उसका जूता था उस जूते के नीचे से निकाल करके उसने, और तब धुआं निकालना शुरू किया। उसके बाद हम सभी MP वहां पर इकट्ठा होकर के उसको पकड़ने का काम किया। इस विषय को मैंने कल भी उठाया था पार्लियामेंट में 0 आवर के समय पे, कि वो गुरपत सिंह मानू जो है, जो खालिस्तानी टेररिस्ट है, अमेरिका में बैठा हुआ है, उसने बकायदा ये थ्रेट दिया था कि 13 दिसंबर को पार्लियामेंट अटैक करूंगा मैं। आप फिर भी उस पे हाथ रखे बैठे रहे, आपने सीरियसली नहीं लिया। तर आपण पाहिलं खासदारांच्या प्रतिक्रिया आहेत। काहींनी हा प्रकार तिथे प्रत्यक्षदर्शी म्हणून पाहिलेला आहे, काहींनी या सगळ्या मुद्द्यावर, या सगळ्या घटनेवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। सुरक्षेच्या मुद्द्यावर तीव्र संताप सुद्धा आता खासदारांकडून व्यक्त होतोय। मात्र आजची जी घटना आहे ही घटना खरं तर इतिहासात नमूद होणारी आहे, कारण पुन्हा एकदा संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। लोकसभेत 2 तरुण शिरलेले आहेत आणि या इस्मांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून ते सभागृहामध्ये खासदारांच्या बाकावर शिरून या ठिकाणी त्यांचा नेमका हेतू काय होता हे अद्याप कळलेलं नाही। मात्र स्वतःसोबत त्यांनी पिवळा धूर जो आहे, पिवळ्या रंगाचा फ्लोरोसंट धूर त्यांनी कॅनमध्ये बाळगलेला होता, आणि हे सगळं घेऊन ते सभागृहात कसे शिरले हा देखील मुद्दा खरं तर अनुत्तरितच आहेत। पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला यांच्याकडे। प्रशांत, ज्या खासदारांचा तो पास होता, भाजपचे मैसूरचे खासदार, ते खासदार ही सगळी घटना घडली तेव्हा कुठे होते? त्यांना याची कल्पना आहे का की आपल्या पासवर अशी कोणी व्यक्ती आतमध्ये आहे? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, ज्यावेळेस ही घटना घडली होती त्यावेळेस सभागृहाचं कामकाज सुरू होतं आणि सभागृहामध्ये शून्य प्रहर सुरू होता। शून्य प्रहर म्हणजे असं असतं ज्यावेळेस काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे असतात ते खासदारांना उचलण्याचे अधिकार असतात शून्य प्रहरामध्ये। 12 वाजताच्या दरम्यान पेपरले होतात आणि पेपरलेनंतर शून्य प्रहराचा तास होतो, जो साधारणतः 1 वाजेपर्यंत चालत असतो। 1 नंतर शक्यतो जेवणाची सुट्टी होत असते। त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे, आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस जे खासदार आहेत ते संसद भवनाच्या आतमध्ये, म्हणजे जिथे खासदार सगळे उपस्थित असतात, लोकसभेमध्ये ते तिथे उपस्थित होते। तर हे जे दोनही तरुण होते, हे दोनही तरुण पब्लिक गॅलरीमध्ये, जो वरचा पहिल्या माळावरचा परिसर असतो तिथे होते, आणि तिथून त्यांनी दोघांनी उड्या मारल्या, आणि उड्या मारल्यानंतर खासदार जे बेनीवाल आहे यांच्या खुर्चीवरती ते यांची उडी मारली। त्यानंतर इकडून तिकडून ते पळण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळेस खासदारांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान वॉच अँड वॉर्डचे जे अधिकारी आहेत, जे संसद भवनाच्या आतमध्ये असतात, जे त्याला वॉच अँड वॉर्ड संबोधलं जातं, आणि ते सुरक्षा सैनिक असतात संसदेचे, ते आतमध्ये आले आणि त्यांनी त्यांना पकडून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला। तर दरम्यानच्या पूर्वी त्यांनी आपल्या याच्यामध्ये उडी मारताना त्यापूर्वी त्यांनी आपल्या पाया जोड्यातून स्मोक बॉम्ब काढले, आणि स्मोक बॉम्ब काढून खाली उतरताना त्याचा धूर पूर्ण सभागृहात त्यांनी पसरवला। हा कुठलाही दहशतवादी हल्ला नाही आहे हे स्पष्ट आहे, कारण की हे दोनही जे तरुण आहेत हे भारतातलेच आहे, आणि हा कुठलाही प्रकारचा दहशतवादी हल्ला नाही आहे अशा प्रकारची स्पष्ट माहिती देण्यात आली आहे। कारण की त्यांनी ज्या घोषणा दिलेल्या आहेत, तानाशाही नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी, महंगाई कम करो, अशा प्रकारच्या घोषणा त्या तरुणांनी दिल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि इथे सुरक्षेमध्ये कुठे चूक झाली याची आता चौकशी सुरू झालेली आहे।
उच्चस्तरीय समिती याच्या माध्यमातून चौकशी करणार आहे। सिक्युरिटी ब्रीच कशी काढलेली आहे, लूपहोल्स कुठे होते, या सगळ्या सर्व जी प्रक्रिया आहे पुन्हा एकदा तपासण्यात जात आहे। पण महत्त्वाचं म्हणजे आज संसदेमध्ये जो हल्ला झाला होता त्याचं स्मरणार्थ आज कार्यक्रम होता आणि आजचा दिवस आहे। 20 वर्षापूर्वी 13 डिसेंबरला संसदेवरती हल्ला झाला होता आणि आता त्याच दिवशी अशा प्रकारचा हल्ला होणे, एकीकडे ज्या पद्धतीनं माहिती मिळते प्रियंका चतुर्वेदी या ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार त्यांनी म्हटलं होतं की आज पन्नू जो दहशतवादी खालिस्तानी दहशतवादी आहे त्यांनी म्हटलं होतं की मी 13 डिसेंबरला हल्ला करेल, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला, अशा प्रकारचा आरोप त्यांनी लगावला। असं असताना एकीकडे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की हा कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला नाही आहे आणि हे दोघंही स्टुडंट असल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे। बेरोजगारीच्या संदर्भात त्यांनी मुद्दा उपस्थित करण्याकरता अशा प्रकारची त्यांनी वर्तणूक केल्याची वागणूक केल्याची माहिती केलेली आहे। पण या संदर्भात दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोघांचंही बॅकग्राऊंड तपासले जात आहे की कुठल्या प्रकारची चौकशी करून त्यांच्याकडून माहिती घेतली जाते की यांचं कुठलंही दहशतवाद्याचं बॅकग्राऊंड नाही आहे। सध्या दिल्ली पोलिसांनी जरी स्पष्ट केलं की कुठल्याही प्रकारचा हा दहशतवादी हल्ला नाही आहे, पण असं असताना त्यांनी स्पष्ट आता त्या संदर्भात चौकशी देखील सुरू केली आहे। आणि समोरच्या भागामध्ये मी जिथे आहे इथे आता जर बघितलं आपण तर दिल्ली पोलिसांच्या 3 ते 4 गाड्या या संसद परिसरात पोहोचलेल्या आहेत आणि या आपण पास जर बघितलेली आहे ज्यामध्ये माहिती मिळते की या सगळ्यामध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे की या घडामोडीमध्ये की हा जो पास आहे हा मैसूरच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या वतीनं मिळालेला होता आणि हा जो पास आहे हा सागर शर्मा नावाच्या व्यक्तीला मिळालेला होता। त्याच्यामुळे आता या संदर्भातली चौकशी केली जात आहे की कशा पद्धतीनं या सगळ्या घडामोडींमध्ये या कुठे कुठे चूक झाली यासाठी आता उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि उच्चस्तरीय समिती स्थापन करून याची चौकशी केली जाईल अशा सूत्रांची माहिती आहे। प्रशांत, जो पास खरं तर संसदेचं कामकाज पाहण्यासाठी जे प्रेक्षक म्हणून येतात त्यांना दिला जातो, तर एका पासवर किती जणांना परवानगी असते की एका पासवर फक्त